नमस्कार मित्रांनो, मी पंकज भिडे. इंडसच्या व्हर्च्युअल सेल्स ट्रेनिंग प्रोग्रामच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या एपिसोडमध्ये पहिल्या एपिसोडमध्ये आपण जर बघितलं तर इंडस व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्या गेस्टशी, आपल्या प्रॉस्पेक्टशी बोलण्या अगोदर लिस्ट कशी काढली गेली पाहिजे, लिस्ट काढल्यानंतरचं वर्गीकरण, कॅटेगरायझेशन कसं केलं पाहिजे ह्याची माहिती आपण घेतली. सेकंड एपिसोडमध्ये आपण लिस्ट आणि कॅटेगरायझेशन झाल्यानंतर गेस्टला बोलवण्यापूर्वी त्याच्याशी काय पद्धतीने आधी बोललं गेलं पाहिजे, A4M कसं करायचं, A4M मधनं जी माहिती मिळते त्याच्या माहिती आधारे आपण लोकांना कशा पद्धतीने आमंत्रण द्यायचं याच्याबद्दलची माहिती घेतली. आणि तिसऱ्या पार्टमध्ये आपण गेस्ट बरोबर कशा पद्धतीने बोललं गेलं पाहिजे, प्रेझेंटेशन कशा पद्धतीने दिलं गेलं पाहिजे याची माहिती घेतली. मित्रांनो, आजच्या या एपिसोडमध्ये आता आपण सगळ्यात महत्त्वाचा विषय, या 3 प्रक्रिया झाल्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे क्लोज द डील. गेस्टची प्रेझेंटेशन झाल्यानंतर एक्झॅक्टली काय बोलायचं, क्लोजिंग कसं करायचं, क्लोजिंगचं महत्त्व काय याविषयीची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, खरं तर बघितलं तर ज्या ज्या इंडस्ट्रीमध्ये सेल किंवा सेलिंग हे विषय येतात, या विषयामध्ये क्लोजिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय, किंवा असं म्हणता येईल की ह्या सेलिंग प्रोफेशनचा हा एक गाभा आहे, हा एक अविभाज्य घटक आहे. जसं की आपण लास्ट एपिसोडमध्ये बघितलं की प्रेझेंटेशन देताना आपण वेगवेगळ्या 2-3 पद्धती वापरतो. सेमिनार असेल, 1-to-1 प्रेझेंटेशन असेल किंवा ग्रुप प्रेझेंटेशन असेल. अर्थातच ह्या तिन्ही प्रेझेंटेशनला आज आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही गोष्टींचा अवलंब करतो. मित्रांनो, त्याचबरोबर आपण हे पण शिकलो की यामध्ये 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक प्री, एक ॲक्च्युअल आणि एक पोस्ट. प्री, ॲक्च्युअल आणि पोस्ट ह्या तिन्ही गोष्टीला जर आपण तितकंच महत्त्व दिलं तर मित्रांनो, खात्री देऊन सांगतो की येणाऱ्या रिझल्टमध्ये, येणाऱ्या कन्व्हर्जनमध्ये खूप मोठा परिणाम आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही. सो पोस्ट या विषयामध्ये म्हणजेच क्लोजिंग हा विषय आज आपण 3 टप्प्यात समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. नंबर 1, क्लोजिंग म्हणजे काय आणि क्लोजिंग का करायचं. नंबर 2, क्लोजिंग कुणी आणि कधी करायचं. आणि नंबर 3, क्लोजिंग करण्याची प्रोसेस काय. सो मित्रांनो, क्लोजिंग म्हणजे काय की आपल्या ग्राहकाला, आपल्या मित्राला प्रेझेंटेशनमधून मिळालेली जी माहिती आहे ती त्याच्यापर्यंत पोहोचल्यानंतर ती त्याच्याकरता, त्यांच्याकरता किंवा त्या कुटुंबाकरता किती आवश्यक आहे, किती महत्त्वाची आहे, किती अत्यावश्यक आहे हे समजवून देऊन, त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देऊन त्याला आत्मविश्वास देणं आणि त्याला निर्णय घेण्यास मदत करणं म्हणजेच तर खरं क्लोजिंग. मित्रांनो, तो क्लोजिंग करणं का आवश्यक आहे हे पाहू आपण. मित्रांनो, गेले 20 वर्ष अखंड सेल्स प्रोफेशनमध्ये काम केल्यानंतर मी नक्कीच सांगू शकेन की ह्युमन सायकोलॉजीनुसार जर आपण नीट विचार केला तर माणसांच्या स्वभावामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. जर नीट बघितलं तर अभ्यासानुसार साधारणतः 5% लोक हे पॉझिटिव्ह बायर किंवा रेडी बायर या कॅटेगरीमध्ये मोडतात. म्हणजेच काय की ज्यांच्यासमोर तुम्ही बोललात, माहिती दिलीत, त्यांनी 2 प्रश्न विचारले, त्याची उत्तरं त्यांना मिळाली आणि त्यांनी लगेच ताबडतोब निर्णय घेतला. दुसरी कॅटेगरी खूप महत्त्वाची आहे की ज्याच्यामध्ये 85 ते 90% लोक पडतात. त्या कॅटेगरीला आपण असं म्हणतो हेजिडंट कॅटेगरी. हेजिडंट कॅटेगरी म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपण, तुम्ही आणि मी जर बघितलं तर ह्या हेजिडंट कॅटेगरीमध्ये मेजॉरिटी लोक येतो की ज्यांना हा विषय ऐकल्यानंतर विषय आवडतो तो खरा, परंतु निर्णय घेण्या अगोदर मी हा विषय करू का नको, आत्ता लगेच करू का नंतर करूया, खरंच एवढ्या चेकअपची गरज आहे का, माझ्या घरच्यांशी मी बोलायला पाहिजे का, तिसऱ्या एखाद्या व्यक्तीला मी सल्ला घेतला पाहिजे का, खरंच ही कंपनी योग्य आहे का, हे जे बोलतायत ते खरंच मला मिळेल का, आज मला असं बोलता येत नाही, मला कन्व्हिन्स करता येत नाही, खरंच हे सगळं करायला मला वेळ मिळेल का, आणि मी हे जर केलं तर माझ्या घरचे, माझे नातेवाईक, माझे मित्र काय म्हणतील, असे अनेक प्रश्न या अनेक लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करतात. म्हणून या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुश, आत्मविश्वास, त्यांना कॉन्फिडन्स देण्याची खूप गरज असते. मित्रांनो, हा झाला दुसरा वर्ग. तिसरा वर्ग जो आहे त्याला आपण म्हणतो सिनिक बायर. हे 5% असतात. म्हणजेच काय, संपूर्णपणे नकारात्मक विचार करणारे लोक. ह्यांच्याशी आपण कितीही काही बोललो तरी दुर्दैवाने ह्यांच्या मनात सकारात्मक विचार फार कमी वेळेला येतात. मित्रांनो, आता आपण बघूया की क्लोजिंग कोणी आणि कधी करायचे. याचं खरं आणि योग्य उत्तर असं आहे की ज्याचे गेस्ट आहेत, ज्याचे प्रॉस्पेक्ट आहेत, त्यांनी स्वतःच आपल्या प्रॉस्पेक्ट बरोबर किंवा गेस्ट बरोबर बोलणं हे अतिशय उत्तम. यामुळे 2 गोष्टींचा फायदा होतो की प्रथम तुमच्या गेस्टचा कॉन्फिडन्स लेवल हा खूप हाय जातो, त्याला पहिल्यांदा आत्मविश्वास जागृत होतो. परंतु काही वेळेला आपण नवीन असल्यामुळं जर आपल्याला बोलण्याचा कॉन्फिडन्स तितका नसेल तर सुरुवातीच्या काही ठिकाणी आपल्या सिनियरला घेऊन जाऊन किंवा ज्यांनी प्रेझेंटेशन दिलंय तो जर त्या ठिकाणी आला तर सगळ्यात जास्त उत्तम. नंबर 2, आता आपण बघूया क्लोजिंग कधी करायचं. मित्रांनो, खरं तर ह्याचं उत्तर देण्याची आता फारशी गरज नाही आहे.
एक जर आपण नक्कीच विचार केला, मानसशास्त्राचा आपण जर विचार केला किंवा ह्युमन सायकोलॉजीचा विचार केला, आता विचार करायचा आहे किंवा अभ्यास करायचा आहे म्हणजे कुठलं पुस्तक घेऊन अभ्यास नाही आपल्याला करायचा, जनरल जरी विचार केला तरी एक गोष्ट नक्की की एखादा विचार, एखादी कल्पना किंवा एखादा घेतलेला निर्णय जर लवकर अंमलात नाही आणला तर तो किती वेळ तसाच राहू शकतो. म्हणून खरं सांगायचं तर क्लोजिंग हे ताबडतोब करणं आवश्यक आहे. म्हणजेच अगदी सांगायचं म्हटलं तर पहिल्या 24 तासामध्ये क्लोजिंग होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि मग मित्रांनो, क्लोजिंग कसं करायचं याचं उत्तर हेच आहे की मगाशी आपण बोलल्याप्रमाणे ज्या मनात अनेक गोंधळ चालू असतात, विचारांचे निर्णय घेण्यासाठी जे गोंधळ चालू असतात, त्याच लोकांचा हातात हात घट्ट धरून, डोळ्यात डोळे घालून, त्यांच्या मनात त्यांच्या असलेले प्रश्न, त्यांनी विचारलेले आणि न विचारलेले प्रश्न ओळखून त्या प्रश्नांचे त्यांना उत्तर देणं, त्यांना कॉन्फिडन्स देणं आणि आत्मविश्वास देऊन निर्णय घेण्यास मदत करणं म्हणजेच की खरं क्लोजिंग. चलो दोस्तों, अभी हम क्लोजिंग की एग्जैक्ट प्रोसेस क्या होती है ये देखते हैं. तत्पूर्वी मित्रांनो एक नक्की सांगायला आवडेल, जसं ना पोहायला हे पाण्यात पडल्याशिवाय कधीच शिकता येत नाही, तसंच क्लोजिंग हा विषय तुम्ही आणि मी रोज सातत्याने नवीन गेस्ट बरोबर जोपर्यंत बोलत नाही, आपल्या सिनियरचं अपलाईनचं रोज बोलणं ऐकत नाही, तोपर्यंत तुम्हाला आणि मला याच्यातलं प्रावीण्य मिळणं हे तितकं सोपं नाही बरं का मित्रांनो. जसं मला नेहमी एक वाटतं, एक माझं आवडतं वाक्य आहे की नॉलेज इज नॉट अ पॉवर, इम्प्लिमेंटेशन ऑफ नॉलेज इज अ पॉवर. सो लेट्स स्टार्ट. क्लोजिंग करण्याकरता प्रेझेंटेशनचा जेव्हा आपण क्लोजिंग मूडमध्ये येतोय तेव्हा कुठल्या गोष्टींचा, कुठल्या मानसिकतेचा जास्त उपयोग होतो हे आता आपण बघूया. व्हॉट यू ॲझ्युम इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रेंड्स. म्हणजेच उदाहरणार्थ आपण जेव्हा प्रेझेंटेशनला चाललोय, आपण जेव्हा क्लोजिंगला चाललोय तेव्हा सहज आपण गप्पा मारतो. म्हणजे मी माझ्या घरातनं बाहेर पडलोय, मी माझ्या पत्नीशी, मुलांशी जेव्हा ते विचारतात कुठे आलाय, तेव्हा मी सहज म्हणतो मी एकांचं क्लोजिंग करायला चाललोय, मी एकांचं 1-to-1 करायला चाललोय, मी एकांचं प्रेझेंटेशन करायला चाललोय. इट्स ओके, इट्स नॉट बॅड, बट व्हॉट इज बेटर. मी जर हे बोलू शकलो तर की मी एक नवीन पार्टनर रिक्रूट करायला चाललोय, मी एक टीम लॉन्च करायला चाललोय, दॅट्स बेटर. हे का आवश्यक आहे? हे तुमच्या आणि माझ्या मानसिकतेकरता खूप आवश्यक आहे. सो या माइंडसेटमुळे आपल्या प्रॉस्पेक्टवरचे बोलणे, वागणे यात खूप मोठा सकारात्मक फरक पडतो. मित्रांनो, मला आज पण आठवते साधारणतः 18-20 वर्षापूर्वी जेव्हा मी फील्डवर असायचो, आज पण नक्कीच असतो, पण तेव्हा मॅक्सिमम प्रेझेंटेशन 1-to-1 हे आपलं काम चालायचं. मला चांगलं आठवतंय की जेव्हा प्रेझेंटेशन आणि 1-to-1 व्हायची तेव्हा झाल्यानंतर त्याचा इमिजिएट रोल हा खूप माझा नेहमी असायचा. कंटिन्यू माझ्याकडं आपला इंडसचा फॉर्म, जॉईनिंग फॉर्म माझ्या हातात असायचा. प्रेझेंटेशन झाल्यानंतर इमिजिएटली ऑलरेडी ज्या प्रॉस्पेक्टकडे मी गेलेलो आहे, जाणार आहे, त्याची पूर्ण माहिती, जेवढी मला ऑलरेडी माहिती आहे ती पूर्ण माहिती मी फॉर्मवर भरलेली असायची. उरलेली माहिती फॉर्मवर भरण्याकरता इमिजिएट फॉर्म त्यांच्या आम्ही समोर ठेवायचो. पेन आणि फॉर्म हा कायम आम्ही त्यांच्या समोर ठेवायचो. या गोष्टींमुळं 80-90% तुम्हाला गेस्ट पण पॉझिटिव्ह झाला आणि गेस्ट इमिजिएट ॲक्शन घेताना नेहमीच बघायला मिळेल. आफ्टर प्रेझेंटेशन म्हणजेच कधी सेमिनार 1-to-1 हे झाल्यानंतर बहुतांशी वेळेला क्लायंटच्या, प्रॉस्पेक्टच्या, आपल्या गेस्टच्या मनात 3 प्रश्न बराच वेळेला असतात. नंबर 1, डज इट वर्क. हे जे आहे हे सगळं माझ्या बाबतीत होईल का. नंबर 2, कॅन आय डू इट. हे मी स्वतः करू शकीन का. आणि नंबर 3, विल यू रिअली हेल्प मी. तुम्ही हे जे बोलताय खरंच तुम्ही मला तितकी मदत करणार का. सो मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आपल्या सेकंड एपिसोडमध्ये आपण जे FORM विषय घेतलाय की गेस्ट येण्या अगोदर गेस्टबद्दलची आपल्याला किती माहिती आहे, गेस्टबद्दलची आपल्याला काय काय स्ट्रेंथ माहिती आहेत, त्याचे कुठले विकनेस माहिती आहेत, त्याची कुठली हॉट बटन्स माहिती आहेत, ह्याचा जर अभ्यास आपला नीट असेल मित्रांनो, तर हा जो पहिला प्रश्न आहे डज इट वर्क, ज्यामध्ये तुमच्याकडे स्वतःहून त्याकडे उत्तरं असतील की यस मित्रा, तुझ्याकडे असलेली स्ट्रेंथ, तुझ्याकडे असलेली क्वालिटीज, या व्यवसायाकरता लागणाऱ्या महत्त्वाच्या मूलभूत गोष्टी ज्या तुझ्याकडे ऑलरेडी आहेत की ज्याच्यामुळेच तू आणि मी मिळून दोघंही नक्की करू शकतो. नंबर 2, कॅन आय डू इट. मित्रांनो, इथं थोडा आत्मविश्वासाचा अभाव आहे. या ठिकाणी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचा हात हातात धरून त्याला विश्वास देणं खूप आवश्यक आहे की मित्रा, जर गेले 3 महिने मी हे करू शकतोय तर आपण दोघे नक्की करू शकू. आज जेव्हा मी मगाशी म्हटलं की FORM जेव्हा तुमचा स्ट्रॉंग असतो तेव्हा एखाद्या प्रॉस्पेक्टशी जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा त्या व्यक्तीसारखी किती लोक या प्रोफेशनमध्ये काम करतायत ह्याची जर तुमच्याकडे बॅकग्राऊंड असेल, ह्याची जर माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही त्याला थर्ड पार्टी अनेक स्टोरी दाखवू शकता. आज इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपल्याकडे अनेक टेस्टिमोनीज अवेलेबल आहेत, अनेक व्हिडिओज अवेलेबल आहेत, अनेक सक्सेस स्टोरीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. जेव्हा तुम्ही त्यासमोर ह्या सक्सेस स्टोरी प्रेझेंट करता तेव्हा त्याच्या मनातला जो न्यूनगंड आहे की मी हे स्वतः करू शकेन का, हा स्वतःहून निघून जातो. आणि नंबर 3, विल यू रिअली हेल्प मी. कदाचित मी तुम्हाला आत्ता जे 3 प्रश्न बोललो, बहुतेक वेळेला आपले प्रॉस्पेक्ट हे डिरेक्टली आपला प्रश्न विचारत नाहीत मित्रांनो. पण मगाशी आपण एक विषय बोललोय ॲझ्युम. तुम्हाला आणि मला ॲझ्युम करणं गरजेचं आहे की समोरच्याच्या मनात कुठले कुठले प्रश्न येऊ शकतात. जर तुम्ही त्याला ह्याची खात्री दिलीत
की मी ह्या व्यवसायामध्ये, ह्या अपॉर्च्युनिटीमध्ये, ह्या बिझनेसमध्ये तुझ्यावर कायम आहे. आता नुसती अपॉर्च्युनिटी किंवा नुसती खात्रीने उपयोग नाही, त्या खात्रीला तुमची प्लॅनिंग, तुमची व्हिजन आणि तुमचे गोल हे शेअरिंग करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. हे व्हिजन आणि हे गोल 2 प्रकारचे असतात मित्रांनो. एक आहे शॉर्ट टर्म आणि एक आहे लॉंग टर्म. तुम्ही आत्ता अचीव केलेल्या गोष्टी ह्या त्याशी बोलणं खूप आवश्यक आहे. तुम्ही केलेला अभ्यास हा त्याशी बोलणं आवश्यक आहे. साहजिकच आहे मित्रांनो, ज्यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये कधीच सेल्स फील्डमध्ये काम नाही केलं, डिरेक्ट सेलिंगमध्ये काम नाही केलं, नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम नाही केलं, त्यांच्या आयुष्यात हे प्रश्न जे आपण आता वर बोललोय 3 ते मनात येणं अतिशय स्वाभाविक आहे. फक्त तुम्ही ह्या 3 प्रश्नांची मनापासून पॉझिटिव्ह उत्तर द्या आणि सच्चेपणाने उत्तर द्या. तुम्हाला तुमच्या कन्व्हर्जनमध्ये नक्कीच फरक पडलेला जाणवेल. सो जसं की मित्रांनो, आपल्यातल्या बहुतेक लोकांना माहिती असेल की क्लोजिंग म्हटलं की 2 प्रकारे केलं जातं. एकाला आपण म्हणतो स्पॉट क्लोजिंग आणि एकाला आपण म्हणू शकतो पोस्ट क्लोजिंग. आता स्पॉट क्लोजिंग जर म्हटलं तर स्पॉट क्लोजिंगमध्ये आपण 2 प्रकार म्हणतो. एकाला आपण म्हणतो क्लोज अर्ली आणि एकाला आपण म्हणतो क्लोज ऑफन. म्हणजे काय? उदाहरणार्थ सेमिनार झालाय, प्रेझेंटेशन झालंय, ग्रुप मीटिंग झाली आणि ह्याच्यातून जेव्हा गेस्टला सगळी माहिती मिळालेली असते आणि गेस्ट आपल्या समोर बसतो तेव्हा नकळत आपल्याकडनं पण एक्स्ट्रा माहिती यायला आपण सुरुवात करतो. मित्रांनो, इथं आपल्याला होल्ड घेतला पाहिजे, इथं आपल्याला थांबलं पाहिजे. ऑलमोस्ट 30 to 45 मिनिट्समध्ये आपल्या सिनियरनी ऑलरेडी जेवढी आवश्यक आहे तेवढी ऑलरेडी माहिती तिथे दिलेली असते. सो मित्रांनो, तिथं तुम्ही आणि मी पॉज घेतला पाहिजे. इमिजिएटली आपण त्या ठिकाणी ॲक्शन क्लोजला आलं पाहिजे. ॲक्शन क्लोज म्हणजेच काय मित्रांनो? जसं सेमिनारमधनं गेस्ट बाहेर आल्यानंतर काही वेळेला आपण 2 प्रश्न विचारतो, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक, ज्याला आपण क्लोज एंडेड क्वेश्चन्स असं म्हणतो. हे विचारले गेले पाहिजेत. क्लोज एंडेड क्वेश्चन म्हणजे कुठले? बहुतेक वेळेला नवीन लोकांकडनं चुकून होणारी एक चूक आहे ती म्हणजे काय? गेस्ट बाहेर आल्यानंतर पहिला सहज प्रश्न विचारला जातो किंवा गेस्ट बरोबर 1 to 1 झालं, सिनियर बोलला की हा माणूस मध्येच विचारतो की तुला काय वाटतंय, कसं वाटलं, तुला आवडलं का? मित्रांनो, ज्या प्रश्नांची तुम्हाला आणि मला नकारात्मक सुद्धा उत्तर येऊ शकतात असे कुठला प्रश्न विचारणं शक्यतो टाळा. मग कुठले प्रश्न विचारले पाहिजे ज्याला आपण क्लोज एंडेड क्वेश्चन म्हणतो? उदाहरणार्थ, प्रेझेंटेशन झाल्यानंतर आपण सहज बोलू शकतो का, वाव ऑसम, मित्रा तू सांगू शकतोस का मला तू जे आज सगळं बघितलं ह्यातलं सगळ्यात जास्त तुला काय आवडलं? मित्रांनो, नीट विचार केला त्याला मी हा प्रश्न विचारला की तुला सगळ्यात जास्त काय आवडलं, म्हणजेच त्याचा ब्रेन त्याला जे आवडलं ते बोलायला सुरू करायला लावतो. ओके, सो ह्याला आपण म्हणतो स्पॉट क्लोजिंग, जिथं काय विचारणं आवश्यक आहे पण नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेला प्रश्न विचारले पण पाहिजेत. अनेक वेळेला प्रॉस्पेक्ट बाहेर आल्यानंतर इमिजिएट तुम्ही त्याशी हे पण म्हणू शकता, सो आर यू रेडी, आपण आपली प्रोसेस करूया का? मित्रांनो, ह्याला म्हणतो आपण क्लोज अर्ली. अनेक वेळेला तुम्हाला हे अनुभव येतील सुद्धा की समोरचा माणूस हो पण म्हणेल किंवा कदाचित एखादा प्रश्न विचारेल. आता होतं असं, जेव्हा समोरचा माणूस आपल्याला एखादा प्रश्न विचारतो, कुठलाही असेल, उदाहरणार्थ तो म्हणला अरे हे सगळं चांगलं आहे पण मला चेकअप ना लगेच करायला जमणार नाहीये. याचं सिंपल उत्तर काय आहे की मित्रा बिलकुल काळजी करू नको, आपण प्रोसिजर आज करूया. चेकअप हे आपण लवकरात लवकर कम्प्लीट करून घेऊया. तुझी डेट कळली की आपण हे लगेच चेकअप करून घेऊया. पण आपण हे उत्तर देतो आणि नकळत आपल्याकडे असलेली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ही आपण त्याला सुरुवात करतो द्यायला. होतं मित्रांनो असो की आपण जेव्हा ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायला लागतो तेव्हा त्याच्या मनात नसलेले पण नवीन प्रश्न उभे व्हायला लागतात. सो ह्याला आपण म्हणतो क्लोज ऑफन, की प्रश्नांचं उत्तर द्या आणि परत क्लोजिंग करा, प्रश्नांचं उत्तर द्या आणि परत प्रोसेसकडे जा. सो या गोष्टी तुम्ही आणि मी लवकरात लवकर शिकल्या पाहिजेत जेणेकरून तुमचं क्लोजिंग फास्ट व्हायला तुम्हाला नक्की मदत होईल. येस मित्रांनो, आत्ता आपण बोललो स्पॉट क्लोजिंग बाबत. मित्रांनो, जसं मी अशी म्हणलं 2 आपण क्लोजिंगच्या पद्धती समजतो. एकाला आपण म्हणतो स्पॉट क्लोजिंग आणि आपण एकाला म्हणतो पोस्ट क्लोजिंग. तुमचा आणि माझा अनुभव मित्रांनो हा सांगतो की साधारणतः 100 हार्डली 10 ते 15 लोक आपण स्पॉट क्लोजिंगमध्ये एनकॅश करू शकतो. पण बहुतांशी वेळेला साधारणतः 80% 85% लोकांना सेकंड फॉलोअप, सेकंड क्लोजिंग, थर्ड फॉलोअप, थर्ड क्लोजिंगची 100% गरज असते. मित्रांनो, मी नेहमी सांगतो, जर तुम्हाला प्रेझेंटेशनच्या नंतरच्या आठवड्यामध्ये कमीत कमी 1 ते 2 वेळेला जर तुमच्या प्रॉस्पेक्टला, गेस्टला भेटायला जमणार नसेल तर कृपया तुम्ही त्या व्यक्तीला प्रेझेंटेशनला बसू नका. कारण सेकंड फॉलोअप जर आपण नाही घेऊ शकलो, सेकंडचं क्लोजिंगला आपण वेळ मॅनेज नाही करू शकलो तर तुम्ही काढलेली लिस्ट, तुम्ही केलेली कॅटेगरी, तुम्ही दिलेलं प्रेझेंटेशन, ह्या सगळ्या गोष्टींना फारसा आउटपुट तुम्हाला मिळत नाही. सो सेकंड फॉलोअप आणि सेकंड क्लोजिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. मित्रांनो, विषय हा स्पॉट क्लोजिंगचा असू देत किंवा पोस्ट क्लोजिंगचा असू देत, प्रेझेंटेशन झाल्यानंतर आपल्या प्रॉस्पेक्टच्या मनात काही प्रश्न असतात किंवा काही कारणं असतात ज्याला आपण FAQs असं पण म्हणतो. आपण अशा 2-3 प्रश्न किंवा 2-3 कारणांबद्दल आता जरूर गप्पा मारूया. जसं की मित्रांनो, सुरुवातीला आपण बघितलं की 85 ते 90% आपले प्रॉस्पेक्ट
हे हेजिटंट कॅटेगरीमध्ये असतात की कुठली गोष्ट ऐकली की त्यांना जरी ती आवडली तरी निर्णय ते इमिजिएट घेत नाहीत. आणि आपली अपेक्षा ही असते की प्रॉस्पेक्टने एखादी गोष्ट आपली ऐकली की त्यांनी निर्णय आपल्याला ताबडतोब द्यावा. पण प्रॉस्पेक्ट आपल्यासमोर स्टेटमेंट हे करतो की ठीक आहे, आम्ही तुमचं सगळं ऐकलंय, आम्हाला जरा विचार करायला वेळ द्या, आम्ही तुम्हाला याच्यावर नंतर काय ते आमचा निर्णय सांगतो. नेमकं अशा वेळेला आपण काय बोलतो हे खूप महत्त्वाचं आहे. माझ्या एक्सपिरियन्सनुसार अशा वेळेला आपण त्या ठिकाणी आपलं संभाषण जे आहे ह्याला एक स्टॉप घेतला पाहिजे, आपण ब्रेक घेतला पाहिजे. आपण आपल्या प्रॉस्पेक्ट बरोबर काही गोष्टी फ्रीली गप्पा मारल्या पाहिजेत. आपण त्यांना म्हणलं पाहिजे, सर नॅचरली गेले 25 ते 60 मिनिटं 30 ते 25 मिनिटं आपण गप्पा मारतोय, हा वेळ भरपूर पुरेसा आहे. नॅचरली आम्हाला पण अजून 1-2 गोष्टी ह्यातल्या तुम्हाला ॲडिशनल सांगायच्या आहेत, पण त्या आज नको सर, येणाऱ्या 1 ते 2 दिवसात आम्ही तुम्हाला फोन करतो आणि आपण योग्य वेळ बघून आपण परत एकमेकांची भेटूया. साहजिकच आहे. ह्यातनं दुसरी गोष्ट आली की आपण सेकंड अपॉइंटमेंट घेणं किती आवश्यक आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं आणि आपण ती घेतली पण पाहिजे. नॅचरली जेव्हा विदिन 24 to 48 आवर्स आपण त्यांची परत एक व्हिजिट करतो, आपण त्यांना परत भेटतो, तेव्हा स्वाभाविक वेळेला बऱ्याच वेळेला तेच त्यांचं स्टेटमेंट ते परत करतात की हो आम्ही विचार केला, आम्हाला ते चेकअप करणं पटलेलं पण आहे, पण आम्हाला थोडा वेळ द्या. साहजिक आहे की अशा वेळेला आपण काय बोलतोय आता हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडनं त्यांच्यासमोर हे स्टेटमेंट गेलं पाहिजे की सर तुम्ही आज ज्या पोझिशनला ते ॲक्च्युली तुम्ही खूप राईट बोलताय. कारण साधारणतः मी ह्या प्रोसेसमध्ये जेव्हा होतो, मी ह्या सिच्युएशनमध्ये जेव्हा जात होतो, त्या माझी पण फिलिंग सेम होती की आवडलंय, पटलंय, पण आपण जरा ते वेळ घेतला पाहिजे. पण सर गेल्या 6 महिन्याचा मी जॉईन झाल्यापासूनचा माझा आजपर्यंतचा एक्सपिरियन्स बघितला तर 2 गोष्टी तुमच्याशी शेअर करायला नक्की आवडतील सर. आज जर बघितलं तर आपण एका महत्त्वाच्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप सारख्या विषयावर आपण परवा माहिती घेतली, काल आपण ती माहिती घेतली. पण खरं सांगायचं म्हटलं सर तर तुमचा आज वय सर उदाहरणार्थ 35 आहे, 40 आहे, 45 आहे, तर आपल्याला बोलता आलं पाहिजे की सर 40 पर्यंत तसं आज आपण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप कधीच केलेलं नाहीये. सो तसं बघता ऑलरेडी आता आपण बराच वेळ घालवलेला नाहीये का, ऑलरेडी तसा थोडा उशीर झालेला नाहीये का. सो माझं वैयक्तिक मत आहे सर की आपण ही प्रोसेस जी आहे ही पुढे ढकलण्याऐवजी थोडी हळूहळू करू, थोडी टप्प्याटप्प्याने करू. म्हणजेच काय की जसं प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपची गरज आज तुम्हाला नक्कीच कळली असेल की ती तुमच्या एकट्यापुरती मर्यादित नाहीये. तुम्ही आहात, मॅडम आहेत, तुमची मुलं आहेत, वयस्कर आईवडील आहेत. पण मला हे मान्य आहे की आपण एकाच वेळेला कदाचित काही गोष्टींमुळे निर्णय घेऊ शकत नसू. तर सुरुवातीला तुम्ही आणि तुमची स्पाऊस, पती पत्नी दोघांनी मिळून चेकअप करणं हे नक्कीच गरजेचं आहे. आणि मग टप्प्याटप्प्याने आपण आई वडिलांचं, मुलांचं चेकअप करून घेणं हे जास्त योग्य राहील. आणि हीच तर वेळ योग्य आहे जी निर्णय घेण्यासाठी आवश्यक आहे. आज सर गेल्या इंडसमधल्या माझ्या प्रवासातला काही अनुभव मी तुमच्याशी जरूर शेअर करेन सर. आपल्या फ्री गप्पा चालू आहेत म्हणून मला काही 1-2 गोष्टी तुम्हाला शेअर करायला जरूर आवडतील की या प्रवासामध्ये असा जेव्हा समोरच्याकडनं फीडबॅक आला की आपण थोडा वेळ थांबूया, थोडं अजून थांबूया, तेव्हा बहुतांश वेळेला हे बघायला मिळालं की प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप हा एक विषय असा आहे ज्याला आपण थांबू शकतो. पण अनेक वेळेला जेव्हा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप थांबवलं जातं आणि जेव्हा ट्रीटमेंटची वेळ येते तेव्हा आपल्याला हा शब्द कधीच वापरता येत नाही की आपण जरा थांबूया. आणि हीच ट्रीटमेंटची वेळ आपल्यापासून लांबवण्यासाठी किंवा ट्रीटमेंटची वेळ आपल्याकडे येऊ नये म्हणून वाटतं सर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप याला कधीच आपण पुढे ढकललं नाही पाहिजे. आज साधारणतः 24 तासापूर्वी 28 तासापूर्वी आपण जी माहिती ऐकली त्यात आपण अनेक टेस्टिमोनी सुद्धा बघितले की अनेक लोकांनी वेळीच निर्णय घेतल्यामुळे त्यांना काय काय फायदा आला. सो हे पण खरं आहे की जेव्हा मी ह्यात आलो तेव्हा मी पण तुमच्यासारखाच थोडा डायसी होतो की करू का नको. कदाचित तुमचं आणि माझं आज नातं नाहीये, पण ज्या व्यक्तीने मला इथं आणलं तो माझा सख्खा चुलत भाऊ असल्यामुळं त्यांनी मला निर्णय घेण्याकरता मदत केली आणि आग्रह पण केला जो आज माझी करायची इच्छा आहे तुम्हाला. पण कदाचित आपल्यातली रिलेशन अजून तेवढी स्ट्रॉंग नसल्यामुळे मी तुम्हाला आग्रह तसा करू शकत नाही. पण मी तुम्हाला नक्कीच माझ्या अनुभवावरनं एक मित्र म्हणून आग्रह करीनच की सर आजचे चेकअप करून घ्या, आज निर्णय आपण नक्की घेऊ आणि टप्प्याटप्प्याने पूर्ण कुटुंबाचं येणाऱ्या काही दिवसामध्ये चेकअप जरूर करून घेऊ. आपण आता बराच वेळा प्रॉस्पेक्टकडनं एखाद्या कॉमन जे रिजेक्शन येतात त्यातल्या एका कॉमन रिजेक्शनबद्दल गप्पा मारूया. बऱ्याच वेळेला आपल्याला प्रॉस्पेक्टकडनं हे ऐकायला मिळतं की आम्हाला हे सगळं कळलंय, आम्हाला सगळं पटलंय, पण आम्हाला याची गरज नाही कारण आमच्याकडे मेडिक्लेम आहे, आमचा इन्शुरन्स आहे, राईट. अशा वेळेला बऱ्याच वेळेला आपल्याकडनं काही वेळेला नकळत प्रॉस्पेक्टचा इगो हर्ट होईल अशी काही स्टेटमेंट जातात. सर तुम्हाला कळलंच नाही आम्हाला काय म्हणायचंय, अशी स्टेटमेंट शक्यतो करू नका की ज्यातून प्रॉस्पेक्टला थोडा अपमानास्पद फील होईल, थोडा इगो हर्ट होईल, असं बिलकुल बोलू नका. जेव्हा प्रॉस्पेक्ट गेस्ट आपला मित्र जेव्हा आपल्याला म्हणतो अरे माझा मेडिक्लेम आहे, माझा इन्शुरन्स आहे, मला याची गरज वाटत नाहीये, त्या मोमेंटला आपण त्याला उलट ॲप्रिशिएट केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे की सर खरंच तुम्ही एक जागरूक आणि सजग नागरिक आहात. आपल्या समाजामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये अशी फार कमी लोक आहेत ज्यांच्या स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी त्यांनी आज इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम काढलेले आहेत. आज जर बघितलं तर ही सगळ्यात आवश्यक गरज आहे. अचानक जर कुटुंबात कुठलं मोठं आजारपण आलंच
तर आज आपल्या घरात आयुष्यभर साठवलेला पैसा एखादी हॉस्पिटल, एखादी संस्था किंवा मेडिकल इमर्जन्सी रात्रीतून हा पैसा काढून घेते, ज्याच्या अर्थ मेडिकल इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम काढणं ही अत्यंत आवश्यक आहे. मला खरंच आनंद होतो. पण सर, तुम्हाला पण हे माहिती आणि मला पण हे माहिती आहे की जेव्हा तुम्ही आणि मी मेडिक्लेम आणि इन्शुरन्स काढतो तेव्हा तो कशा करता काढतो की दुर्दैवाने आपल्या कुटुंबात कुठलं आजारपण आलंच तर अचानक आर्थिक टंचाई निर्माण व्हायला नाही पाहिजे, ती सिक्युरिटी आपल्याला असली पाहिजे, म्हणून आपण आज मेडिक्लेम आणि इन्शुरन्स काढतो, जो अत्यंत आवश्यक आहे. पण सर, आपली मनोमनी इच्छा दुसरी पण हीच असती की काढलेल्या ह्या मेडिक्लेमचा, काढलेल्या ह्या इन्शुरन्सचा आपल्या आयुष्यात कधी आपल्याला फायदा नको व्हायला. म्हणजेच काय, आपल्या परिवारातला प्रत्येक जण हा निरोगी राहिला पाहिजे. सर, इंडसकडे जर तुम्ही बघितलं, इंडसच्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप कॉन्सेप्टकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्ही जी गोष्ट थोडी अर्धवट झाली आपल्याकडनं ती पूर्ण करण्याची संधी आपल्याला मिळते. म्हणजे आपल्या कुटुंबात आरोग्य चांगलं राहावं आणि आरोग्य खराब झालंच तर त्याला सिक्युरिटी कशी असावी असा विचार तुमचा असा आहे. पण झालं असं की तुम्ही आजारी पडल्यानंतरची काळजी जरूर घेतली, पण आजारी पडू नये म्हणून आज मला वाटतं हे प्रोडक्ट हे आपल्या परिवाराकरता सगळ्यात आयडियल प्रोडक्ट आहे, ज्याच्यामुळं आपल्या कुटुंबात आजारपणच येणार नाही आणि आपल्या कुटुंबात आजची जी सिच्युएशन आहे, जी आनंदी आहे, आपण आपलं करिअर सुरळीत चालू आहे, आपल्या कुटुंबात कोणी आजारी नसल्यामुळे जो घरात आनंद आहे, मुलांचं शिक्षण चालू आहे, आपलं दैनंदिन व्यवहार जे चांगले चालू आहेत ते ह्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपमुळं सुद्धा ते तसेच मेंटेन राहू शकतात. सर, येस. सो आपला प्रॉस्पेक्ट त्यांना कन्व्हिन्स करण्याऐवजी आपण कनेक्ट करायचा प्रयत्न करू. जर तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला तर ते कन्व्हिन्स होणार नाहीत, पण जर आपण त्यांना कनेक्ट केलं तर कन्व्हिन्स ते नक्की होतील. सो फ्रेंड्स, अनेक वेळेला मी परत एक स्टेटमेंट करेन की प्रॉस्पेक्टला ते चुकतायत कुठं हे कधीच दाखवू नका, बरोबर काय हे ते नक्की दाखवा. मित्रांनो, आता आपण अजून एका गोष्टीवर बोलूया. असं म्हणता येईल की आपल्या करिअरमध्ये, आपल्या प्रोफेशनमध्ये आपल्या समोर येणारं सगळ्यात मोठं एक्सक्यूज किंवा सगळ्यात मोठं कारण ते म्हणजे कुठलं? आत्ता आमच्याकडं याकरता पैसे नाही आहेत, किंवा असं आत्ता आमच्याकडे पैसे नाही आहेत. मित्रांनो, हा शब्द तुम्हाला आणि मला या प्रोफेशनमध्ये अनेक वेळेला ऐकायला येतो आणि अनेक वेळेला ऐकायला येत राहणार आहे. आत्ता माझ्याकडे पैसे नाही आहेत, आत्ता आमच्याकडे पैसे नाही आहेत या शब्दाच्या अगोदर एक सायलेंट वर्ड असतो, जो मी आधी बोलून पण गेलो बरं का. तो कुठला माहितीये? बहुतेक वेळेला हा शब्द लपलेला असतो. आपला प्रॉस्पेक्ट, आपला क्लायंट, आपला गेस्ट आपल्याशी बोलत नाही आणि तो शब्द असा आहे, याकरिता आत्ता आमच्याकडे पैसे नाही आहेत. मित्रांनो, हा शब्द आपल्याला ओळखून घ्यायचा असतो. म्हणजेच काय मित्रांनो, की पैसे आहेत पण याकरता आत्ता आमच्याकडे पैसे नाहीत. याला आपण आपल्या साध्या भाषेत म्हणतो प्रायोरिटी, की या गोष्टी करता इमिजिएट आत्ता आम्ही पैसे भरू शकत नाही, प्रायोरिटी आज आमची ही नाहीये. मित्रांनो, याच्याकडे समोर दोन उत्तर आहेत आपल्याकडे. दोन उत्तर आहेत. पहिल्यांदा आत्ता आपण आपल्या प्रोडक्ट विषयी बोलूया. जेव्हा आपला क्लायंट, आपला गेस्ट आपल्याशी हे बोलतो की आत्ता माझ्याकडे याकरता पैसे नाहीयेत, तेव्हा तुम्हाला मला हे समजून घेतलं पाहिजे की त्याला कळलंय, त्याला पटलंय, त्याला आवडलंय, पण इमिजिएट तशी प्रायोरिटी अजून तयार करू शकलेलो नाहीये. मित्रांनो, प्रायोरिटी हा शब्द तुम्ही आणि मी अनेक वेळेला, आपण पण अनेक वेळेला हे म्हणत असतो की आत्ता आमच्याकडे या गोष्टी करता पैसे नाहीत, त्या गोष्टी करता पैसे नाहीत. आपण बोलतो आपल्या मुलांना, आपले पालक अनेक वेळा हे बोलून गेलेत. उदाहरणार्थ, आपली मुलं 10वी 11वी पास आउट होतात, कॉलेजला जातात आणि आपला मुलगा, आपली मुलगी आपल्याला सहज म्हणते की पप्पा, बाबा, मला ना लॅपटॉप पाहिजे, मला ना बाईक पाहिजे. आपलं पहिलं उत्तर बऱ्याच वेळेला काय असतं, एक बहुतांश ठिकाणी म्हणू शकू की आत्ता आमच्याकडे या गोष्टी करता पैसे नाहीत. पण मित्रांनो, जेव्हा सिच्युएशन चेंज होती, जेव्हा अचानक जगात कुठलाच माणूस घराबाहेर पडत नाही, बाहेर पाऊल ठेवणं अशक्य होतं विद्यार्थ्यांना, आणि संपूर्ण जगाची शिक्षण पद्धती जेव्हा डिजिटल होऊन जाती, तेव्हा जी गोष्ट आवश्यक कॅटेगरीमध्ये होती, म्हणजे लॅपटॉप उदाहरणार्थ आवश्यक कॅटेगरीमध्ये होता पण पालकांसाठी तो अत्यावश्यक नव्हता, तीच गोष्ट जेव्हा शिक्षण पद्धती डिजिटल झाली तेव्हा ती अत्यावश्यक कॅटेगरीमध्ये गेली, मुलांसाठी आणि पर्यायाने पालकांसाठी सुद्धा. आणि मग ज्या वेळेला पालक जी गोष्ट पुढे ढकलत होते, तीच गोष्ट पालकांनी आपल्या मुलांकरता पुढच्या 24 तासात उभी पण केली. सो आपल्याला सुद्धा आपल्या प्रॉस्पेक्ट बरोबर, गेस्ट बरोबर पुन्हा एकदा हे बोलायला लागेल की प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप हा विषय आवश्यक कॅटेगरीमध्ये आज नसून आता तो अत्यावश्यक कॅटेगरीमध्ये गेलेला आहे. जसं की घरात चोरी झाल्यानंतर घराला कुलूप लावण्यात फारसा उपयोग नाहीये, तसंच प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचा उपयोग घरात मोठा आजारपण येऊन गेल्यानंतर, हॉस्पिटलायझेशन झाल्यावर त्याचा फारसा आपल्याला उपयोग होणार नाहीये.
आपल्या गेस्टला, आपल्या क्लायंटला, आपल्या रिलेटिव्हला हे आपल्याला अनेक वेळा समजून सांगावं लागेल की सर, आज आपण ज्या गोष्टींबद्दल गप्पा मारतोय त्या प्रिव्हेन्शनला जर आपण चुकून टाळलं तर पुढचा टर्न जो आहे हा बऱ्याच वेळेला ट्रीटमेंटचा येतो. आणि प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट ह्यामध्ये एक फार मोठी तफावत बघायला मिळते सर. उदाहरणार्थ आपण 4-5 गोष्टींवर त्यांच्याशी जरूर बोलू शकतो. पहिलं म्हणजे प्रिव्हेन्शनला लागणारा वेळ. अतिशय कमी वेळात आपण आज ही गोष्ट करू शकतो. फक्त ओनली 1 डे, विदिन 1 डे मध्ये आपण पूर्ण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करून घेऊ शकतो. नंबर 2, त्या ट्रीटमेंट जर आपण बघितली, प्रिव्हेन्शन टाळलं तर ट्रीटमेंटला देर इज नो लिमिट. नंबर 2, लागणारा पैसा हा माफक आहे, हा स्पष्ट आहे, हा ठरलेला आहे. उदाहरणार्थ 21,500 रुपयात आपण पूर्ण चेकअप करून घेणार आहे. परंतु ट्रीटमेंटसाठी खर्च हा कायम अमर्याद आहे. आज आपल्याला प्रेडिक्टच करता येत नाही की उद्या किती खर्च येऊ शकतो. नंबर 3, त्यांना आपल्याला हे सांगता येतं की सर, आज आपल्या घरात सर्व कुटुंब आनंदी असल्यामुळे चॉईस आपल्या हातात आहे, निर्णय घेणं हे आज आपल्या हातात आहे. पण देव ना करो, प्रिव्हेन्शन टाळल्यामुळं जेव्हा ट्रीटमेंटची वेळ येते तेव्हा चॉईस हा बहुतेक वेळेला आपल्या हातात राहत नाही. तो चॉईस हा परक्याच्या हातात राहतो, कुटुंबाच्या हातात राहतो. नंबर 4, अर्जन्सी. अर्जन्सी हा विषय प्रिव्हेन्शनच्या बाबतीत नेहमी आपण पोस्टपोन करू शकतो. हा विषय की नाही नंतर बघू, पण हा विषय जर पोस्टपोन केला तर जेव्हा ट्रीटमेंटचा विषय येतो तेव्हा तो आपण कधीही पोस्टपोन करता येत नाही. सो प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप हा किती आता अत्यावश्यक विषय आहे हे आपण समजून घेऊन समोरच्याला समजून सांगितलंच पाहिजे. मित्रांनो, याचबरोबर जेव्हा आपला प्रॉस्पेक्ट निर्णय घेण्याच्या जवळ असतो, त्याला पण वाटत असतं की आपल्याला इथनं लगेच केलं पाहिजे, तेव्हा काही वेळेला त्याच्या मनात काही सिक्युरिटीबद्दल किंवा काही शाश्वती त्याला नसतात. आपण त्याला असं म्हणू शकतो की लॅक ऑफ सिक्युरिटी. आणि मग या ठिकाणी आपल्या प्रॉस्पेक्ट बरोबर आपल्या संस्थेविषयीची काही माहिती देणं ही खूप आवश्यक ठरते. ज्याला आपण असं म्हणू शकतो की माणूस जेव्हा एखादा निर्णय घेतो, एखाद्या ठिकाणी पैसे भरण्यासाठी विचार करतो, तेव्हा तो नेहमीच विचार करतो सिक्युरिटी इन इन्व्हेस्टमेंट, राईट. आणि मग त्या व्यक्तीला ते कळलं पाहिजे की चेकअप हा विषय जेव्हा मी इंडस या संस्थेतनं घेणार आहे तेव्हा खरंच हे म्हणतायत तशी ऑर्गनायझेशन, मी भरलेले पैसे या ऑर्गनायझेशनमध्ये सिक्युअर्ड आहेत ना. मग यासाठी आपण अनेक गोष्टी ज्या नेहमी आपण आपल्या सेमिनारमध्ये ऐकत असतो, आपल्या सिनियर्सकडनं ऐकत असतो, त्या आपल्याला आपल्या गेस्टसमोर मांडता आल्या पाहिजेत. उदाहरणार्थ काय बोलता येईल, कंपनीचं असलेले वेगळे इन्फ्रास्ट्रक्चर, कंपनीचं असलेले वेगवेगळे ट्रॅक रेकॉर्ड्स, कंपनीच्या दिलेल्या सेवेमुळं, सर्व्हिसेसमुळं आपलं तयार झालेलं एक वेगळं गुडविल, या गुडविलमुळं, या दिलेल्या सेवेमुळं आज आपलं जे नाव झालं, याच्यामुळं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आपल्याला मानांकन मिळालं, वेगवेगळे अवॉर्ड रिवॉर्ड मिळाले, त्या अवॉर्ड रिवॉर्डबद्दल आपल्याला त्यांच्याशी बोलता येईल. त्याच्यानंतर आज कंपनीचं असलं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असलं प्रेझेन्स. उदाहरणार्थ आज आपण फिकीमध्ये आज आपण इन्व्हॉल्व आहोत, नाथ हेल्थकेअरमध्ये आज आपण इन्व्हॉल्व आहोत, ॲसोचॅममध्ये आज आपण इन्व्हॉल्व आहोत, MCCIA या ठिकाणी आज आपण इन्व्हॉल्व आहोत. तर या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या गेस्टसमोर मांडता आल्या पाहिजेत, सांगता आल्या पाहिजेत. जेव्हा आपण ह्या गोष्टी आपल्या गेस्टसमोर मांडतो आणि सांगतो तेव्हा त्याला हे नक्की कळतं की हा निर्णय मी लगेच का घेतला पाहिजे, आणि नुसता लगेच नाही तर मी इंडसमध्ये ह्या गोष्टी किती सिक्युअर्ड पद्धतीने इम्प्लिमेंट पण करू शकतो. येस मित्रांनो, आपण इतक्या वेळ बोलतोय, जेव्हा माणूस म्हणतो की आत्ता माझ्याकडं याकरता पैसे नाही आहेत, तेव्हा आपण प्रायोरिटी त्याची कशी तयार करायची याविषयी गप्पा मारतोय. मित्रांनो, ही पण शक्यता तितकीच आहे. जेव्हा आपण 10 लोकांशी बोलू तेव्हा त्यातली 2 किंवा 3 लोक हे सगळं झाल्यावर आपल्याशी हे बोलू शकतात की तुम्ही बोललेली प्रत्येक गोष्ट आम्हालाही मनापासून पटते, पण खरंच आज एवढं असून सुद्धा आत्ता आमच्याकडं याकरता पैसेच नाही आहेत किंवा आत्ता माझ्याकडं कुठल्याच गोष्टीकरता फंड्स अवेलेबल नाही आहेत. अशा वेळेला मित्रांनो, आपण काय बोललं गेलं पाहिजे हे नीट लक्षात घ्या. सर्वप्रथम जेव्हा समोरचा माणूस आपल्याला हे म्हणतो की आत्ता माझ्याकडे पैसेच अवेलेबल नाहीये, तेव्हा तुम्हाला तो तुमच्याकडं असलेल्या अपॉर्च्युनिटीला वेलकम करतोय हे पण तितकंच लक्षात घ्या. जर माझ्या पोटात दुखत असेल आणि मी सारखं डोक्याची जर गोळी दिली तर उपयोगी पण पडणार नाहीये. सो समोरच्या माणसाची जर अडचण पैसा असेल तर याच्या पुढं आपल्याला त्याच्याशी अपॉर्च्युनिटीवर बोलता आलंच पाहिजे आणि बोललंच पाहिजे. फ्रेंड्स, भरपूर वेळा ही शक्यता असू शकते की तुमच्या आणि माझ्यासमोर यंगस्टर्स येतात, काही तरुण वर्ग आपल्यासमोर येतो आणि कदाचित त्यांच्याकडे खरंच पैसे अवेलेबल नसतात. आई वडिलांची चेकअप करायची इच्छा असते पण पैसे अवेलेबल नसतात. कदाचित शक्यता ही आहे की मध्यमवर्गीय किंवा मध्यम वयीन एखादा व्यक्ती असेल पण नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये झालेल्या अडचणींमुळे आज त्याकडे फंड्स अवेलेबल नसू शकतात, परंतु मनात भरपूर काही करायची इच्छा आहे. खरंच इंडस ही संकल्पना त्याला आवडली, खरंच इंडस या संकल्पनेचं प्रोडक्ट किंवा आपलं प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप ते प्रोडक्ट त्याला मनापासून पटलंय आणि हे प्रोडक्ट समाजापर्यंत नेल्यावर ह्यातनं मला काय काय फायदे मिळणार आहेत हे पण त्याला कळलेत.
पण असं असून सुद्धा जर त्यावेळेला त्याच्याकडे गुंतवणूक करण्याची, स्वतःच्या आरोग्यावर गुंतवणूक करण्याची जर शक्यता कमी असेल, तर मला वाटतं तुम्ही आणि मी आपल्या व्यवसायाची संधी ही त्याला नीट सांगितली गेली पाहिजे, जी आपल्याकडं 100% मोफत आहे. माझं आवडतं वाक्य आहे मित्रांनो, पैसे असतील तर आज सहभागी व्हा आणि पैसे नसतील तर आत्ता सहभागी व्हा. इंडसचा फ्री डिस्ट्रीब्युटरशिपचा फॉर्म भरून आजच आपण आपल्या इंडस व्यवसायाचा श्री गणेशा करूया. मनात असलेली स्वप्न, इच्छा ज्या आजपर्यंत पैशाअभावी कंप्लीट झालेल्या नाहीयेत, त्या आपण एकत्र मिळून आजपासून अचीव करायला सुरुवात करूया. तुमचा आहे तो जॉब, तुमचा आहे तो व्यवसाय, हे सर्व सांभाळून रोज संध्याकाळी नक्कीच तुम्ही आता रोज 2 तास काम करू शकता. आणि यामध्ये मी स्वतः, माझे सर्व सिनियर्स, कंपनी, ऑर्गनायझेशन, कंपनीचे वेगवेगळे मिळणारे ट्रेनिंग प्रोग्राम आणि कंपनीचा असलेला सर्वात भक्कम बिझनेस प्लॅन वापरून आपण माझ्याकडे पैसे नाहीत हा शब्द आपल्या डिक्शनरीमधून, आपल्या शब्दकोशातून कायमचा बाहेर काढून टाकूया. यस मित्रांनो, आता आपण आजच्या आपल्या एपिसोडच्या शेवटच्या टप्प्यात आलोय. मित्रांनो, पुढच्या 5 मिनिटात मी तुमच्याशी अशा काही पॉईंटवर बोलणार आहे जे पॉईंट स्वतः इंट्रोड्युसरनी बोलणं आवश्यक आहे. ज्यांचे ते गेस्ट आहेत त्या स्वतः इंट्रोड्युसरनी हे पॉईंट बोलणं खूप आवश्यक आहे. मित्रांनो, कान उघडे ठेवून नीट ऐका. हे जर पॉईंट तुम्ही कॉन्फिडेंटली बोलू शकलात तर तुमच्या क्लोजिंगच्या कन्व्हर्जनमध्ये एक जबरदस्त फरक तुम्हाला नक्की जाणवेल. मित्रांनो, कान उघडे ठेवून नीट ऐका. साधारणतः जेव्हा तुम्ही तुमच्या गेस्टकडे जाणार आहात आणि आता अपॉर्च्युनिटीसाठी तुम्ही ज्यांचं क्लोजिंग करणार आहात, तेव्हा तुमची देहबोली, तुमचं बॉडी लँग्वेज आणि तुमचं ह्या इंडस्ट्रीवरला फेथ आणि कॉन्फिडन्स हा खूप आवश्यक आहे. सो मित्रांनो, ही 4-5 वाक्य जर तुम्ही मनापासून बोललात तर तुम्हाला जबरदस्त नक्की कन्व्हर्जनमध्ये फरक जाणवणार आहे. नंबर 1, जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जाणार तुम्ही बोलला पाहिजे की मित्रा, तुझ्याकडे येण्यापूर्वी मी या इंडस्ट्रीचा स्वतः भरपूर अभ्यास करून आलोय. नंबर 2, सर्व गोष्टी मी समजून घेतल्यात. नंबर 3, ही डिरेक्ट सेलिंग इंडस्ट्री जबरदस्त ग्रोथमध्ये येणाऱ्या काळात जाणार आहे. सरकारी आकडे खूप सकारात्मक आहेत या विषयाला घेऊन. 2025 पर्यंत भारतात 1,80,00,000 लोक या व्यवसायात इंडस्ट्रीमध्ये सामील होताना दिसत आहेत. साधारणतः 64,500 कोटीचा हा व्यवसाय ही इंडस्ट्री होणार येणाऱ्या काही 2-5 वर्षामध्ये. इंडस कंपनीची सर्व प्रोडक्टची सगळी इन्फॉर्मेशन मी घेऊन तुझ्याकडे आता आलेलो आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मी स्वतः बघितलंय, इन्कम प्लॅन समजून घेतलाय, टेक्नॉलॉजी पूर्णपणे समजून घेतली, सिनियरला स्वतः जाऊन भेटलोय, 1 ते 2 इव्हेंट पण मी अटेंड केलेत आणि आता तुझ्या समोर आलोय माझ्यासमोर असलेली 350 लोकांची लिस्ट घेऊन. मित्र, यात तुझा नंबर 11वा आहे. जर तू आज तयार असशील, तू आज या हातात हात द्यायला तयार असशील मित्रा, तर येणाऱ्या 6 महिन्यामध्ये, येणाऱ्या 2 वर्षामध्ये, येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण आपल्या कुटुंबाकरता एक मोठी अपॉर्च्युनिटी क्रिएट करू शकतो. मित्रांनो, जेव्हा आपण हे पर्सनल क्लोजिंग करतोय, जेव्हा तुम्ही लोकांबरोबर ॲग्रेसिव्ह बोलता आहात, तुम्ही त्याला कॉन्फिडन्स देत आहात, तेव्हा तुम्हाला त्या विषयावर एका मोठ्या गोष्टीचा उपयोग करून घेता आला पाहिजे. सेल्स लाईनमधला उपयोगी पडणारा एक महत्त्वाचा भाग तो म्हणजे फिअर ऑफ लॉस, ज्याला म्हणतात संधी गमावण्याची भीती. जेव्हा तुम्ही त्याला 350 लोकांची लिस्ट दाखवताय, त्या व्यक्तीला तुम्ही दाखवताय की तुमचा नंबर, तुझा नंबर ह्यात 11वा आहे, तेव्हा तुम्हाला त्याला काही स्टेटमेंट केली पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्ही 10 तारखेला त्यासमोर बोललाय, तर मला म्हणता आलं पाहिजे की आमच्या बिझनेसची आपली फोर्थनाईट सिस्टीम आहे, येणाऱ्या 15 तारखेला आपली फोर्थनाईट क्लोज होते. मित्रा, या बिझनेस प्लॅनमधनं मिळणारा जो स्पिल ओव्हरचा बेनिफिट आहे हा कदाचित तुला मिळू शकतो. या चालू फोर्थनाईटला आमच्या असलेल्या स्कीमचा बेनिफिट तू जॉईनिंग करता स्वतः करू शकतोस. ऑर्गनायझेशन नेहमीच आपल्याकडे वेगवेगळे कॉन्फरन्स आणि इव्हेंट ऑर्गनाईज करत असते, इव्हेंट डिक्लेअर करत असते. ते इव्हेंट्स, त्या स्कीम्स तुम्हाला समोरच्याला विकता आल्या पाहिजेत. तसंच आपण ज्या शहरामध्ये राहतो, आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो, आपण ज्या स्टेटमध्ये राहतो, कंपनी वेगवेगळ्या रिजन करता वेगवेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करत असते. तुम्ही त्या इव्हेंटची तारीख दाखवून त्याला म्हणू शकता की जर तू आज ताबडतोब लवकर 1-2 दिवसात जर निर्णय घेतलास मित्रा, तर त्या इव्हेंटला तुला हजर होता येईल, त्या इव्हेंटमध्ये आपल्या टीमला घेऊन आपल्याला हजर होता येईल. सो ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग जर आपण फिअर ऑफ लॉस म्हणून करून घेतला तर मित्रांनो 100% रिझल्टमध्ये एक मोठा फरक जाणवला तुम्हाला नक्की दिसेल. मित्रांनो, गेले 20 वर्ष माझ्या करिअरमध्ये ज्या मुद्द्याला मी एक रामबाण किंवा एक मी ब्रह्मास्त्र म्हणून नेहमी वापरत आलो, तो मुद्दा मी तुमच्याशी आता शेअर करतोय. सेल्स प्रोफेशनमध्ये जर बघितलं तर असं आपण नेहमी म्हणतो, पीपल डोंट जॉईन कंपनी, पीपल डोंट जॉईन प्रोडक्ट, पीपल जॉईन पीपल. समोरचा प्रॉस्पेक्ट हा आपल्या कंपनीला, आपल्या ऑर्गनायझेशनला, आपल्या प्रोडक्टला, आपल्या कॉन्सेप्टला काही मिनिटांपासून, काही दिवसांपासून मॅक्सिमम ओळखतोय, पण तो तुम्हाला इंट्रोड्युसरला काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून, काही वर्षांपासून, काही जणांना तो काही पिढ्यांपासून ओळखतोय. मित्रांनो, सो तो विश्वास हा तुमच्यावर जास्त ठेवणार आहे आणि तो फेथ तुम्हाला जिंकता आला पाहिजे.
सो कंपनीला तो कधीच पैसे देणार नाही, ते पैसे तो तुमच्या हातात देणार आहे. सो पर्सनल ॲश्युरन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच. हे सेशन मी खूप एन्जॉय केलं. होप सो तुम्ही पण नक्कीच मजा घेतली असेल, तुम्ही पण खूप एन्जॉय केलं असेल. नक्कीच आपण यातनं खूप शिकलो असू. सो नक्की आजचं सेशन ऐकल्यानंतर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच नोटिफिकेशन येण्याकरता बेल आयकॉन जरूर दाबा. इंडस हेल्थ प्लस, समझकर जियो बेहतर.